बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या भारतात दाखल झाल्या। बांगलादेशचा ताबा लष्कराने घेतलाय। बांगलादेशमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर असल्याची माहिती मिळते। संपूर्ण देशभरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा आहे। सरकारी नोकरीतील आरक्षणाविरोधात आंदोलनानंतर बांगलादेशमध्ये मात्र अराजकता निर्माण झालेली आहे। हे दृश्य आपण पाहतोय। हिंसक आंदोलन सुरू आहे। बांगलादेशमध्ये कर्फ्यू लागला होता। शेख हसीना यांनी राजीनामा दिला। हसीना भारताच्या आश्रयाला दाखल झाल्या ती देखील दृश्य आहेत। सोबतच बांगलादेशी लष्कराचा बांगलादेशवर लष्कराने ताबा घेतलाय। पुतळा देखील त्या ठिकाणी फोडण्यात आलेला आहे। त्याची दृश्य पाहतोय। बांगलादेशमध्ये हिंसक परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्या ठिकाणी आता सध्या बांगलादेशचा ताबा हा लष्कराकडे गेलेला आहे। त्यामुळे बांगलादेशमध्ये सध्या घडामोडींना वेग आलेला आहे। आगामी काळात या संदर्भात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। भारताला मदतीचा हात मागण्यात आलेला आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून या संदर्भात सर्व घडामोडीवरती एक नजर टाकूया। बांगलादेश मुक्तीसंग्रामातील सैनिकांच्या वारसांना आरक्षणाला विरोध। बांगलादेशातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक स्वरूप। सरकारशी चर्चा करण्यास आंदोलक विद्यार्थी नेत्यांचा विरोध। आंदोलनाला लष्कराचाही मूक पाठिंबा असल्याची स्थिती। पंतप्रधान पदाचा राजीनामा देत शेख हसीनांचा भारतात आश्रय। बांगलादेशमध्ये या घडामोडी सध्या घडत आहेत। भारताकडून मदतीची अपेक्षा आहे। भारताला मदतीचा हात मागितलेला आहे। त्यामुळे आता पुढे काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र तर या ज्या घडामोडी सध्या बांगलादेशमध्ये घडतात यावरती आमदार आदित्य ठाकरे यांची नेमकी काय प्रतिक्रिया आलेली आहे पाहूयात। मला वाटतं त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे। नुसतं स्थानिक विषय नाही तर आपल्यावर त्याचा काही परिणाम होऊ शकतो का, आपल्या देशावर काही परिणाम होऊ शकतो का। बांगलादेश तसं पाहिलं गेलं तर आपल्या एक बाजूचा शेजारचा देश आहे, इमर्जिंग इकॉनॉमी होती आणि नुसतं डोमेस्टिक नाही तर एक्सटर्नल अफेअर्समध्ये आपल्याला कुठे काही होऊ शकतं का हे तिकडे आपले परराष्ट्र मंत्री आपल्याला सांगतील। पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करत बांगलादेशी विद्यार्थी हे राजधानी ढाका येथे लॉंग मार्चसाठी देखील जमले होते। आंदोलकांचे समन्वयक आसिफ महमूदांनी देखील या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे। या सरकारने अनेक विद्यार्थ्यांची हत्या केली। आता वेळ आली आहे की सरकारला त्यांच्या कृत्यांचा हिशोब द्यावा लागेल असा देखील मतप्रवाह त्या ठिकाणी सुरू आहे। विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे। मोर्चा काढण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। विद्यार्थ्यांना चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं मात्र विद्यार्थ्यांनी चर्चेसाठी नकार दिलाय। हुकुमशाहींना पाठिंबा देऊ नका, एकतर तुम्ही लोकांना पाठिंबा द्या किंवा निष्पक्ष राहा असं देखील मत त्या ठिकाणी सुरू आहे। देशात अशांतता वाढलेली आहे। संपूर्ण बांगलादेशात निदर्शने व्यापक झाली असून सरकार विरोधी चळवळ वाढली आहे। लोकांच्या पाठिंब्याचं आवाहन करणारी गाणी देखील मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हटलं होतं। त्यानंतर हे आंदोलन आणखी तीव्र झालं। त्यामागचं मुख्य कारण विद्यार्थी पुन्हा एकदा या शेख हसीना यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्या ठिकाणचे विद्यार्थी आक्रमक झाले। 4 जुलै या दिवशी झालेल्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या बैठकीमध्ये त्यांनी आंदोलकांशी कठोरपणे वागण्याचे आदेश दिले होते। त्यांनी या आंदोलनादरम्यान दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता देखील व्यक्त केली। मात्र या सर्वांदरम्यान विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हटले त्यानंतर आंदोलन चिघळलं असं देखील मत समोर येत आहे। असा देखील मतप्रवाह आहे। त्यामुळे हे आणखीन आंदोलन तीव्र झालं। या आंदोलनाचं स्वरूप हिंसक स्वरूपात पाहायला मिळालं। बांगलादेशमध्ये पूर्णपणे कर्फ्यू लागलेला आहे। तर शेख हसीना यांनी राजीनामा दिलेला आहे। लॉंग मार्चसाठी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत। विद्यार्थ्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिल्या। चर्चेसाठी विद्यार्थ्यांनी नकार दिला आणि त्यानंतर या घडामोडींना बांगलादेशमध्ये वेग आलाय। बांगलादेशमध्ये प्रचंड अराजकता माजलेली आहे आणि हिंसाचार वाढला आहे। तर प्रश्न असा उपस्थित होतो की याच्या पुढे काय होईल। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज 85% जागा या शेख हसीनाकडे आहे आणि जर शक्य झालं तर त्यांच्याच पक्षातनं जर कुठलं दुसरं नेतृत्व पुढे आलं आणि त्यांनी राज्यकारभार चालवला तर ते फार चांगलं होईल। तिथे जे राजकीय पक्ष आहे म्हणजे खलिदा झियांचा आहे, जनरल इर्शाद यांचा आहे, जमाती आहेत, त्यांनी जर राज्यकारभार केला तर खूपच गडबड होईल। कारण हे सगळे भारत विरोधी आहेत आणि काही पण कारण झालं की तिथल्या हिंदूंवरती हे हल्ले करतात
आणि तिसरी शक्यता आहे की तिथलं जे सैन्य आहे ते सैन्य सत्ता काबीज करू शकतं की ज्यामुळे पाकिस्तान सैन्याप्रमाणे ते देशात राज्यकारभार करतील. तर या सगळ्या ज्या परिस्थिती आहे या भारताकरता अतिशय धोकेदायक आहे, कारण तिथे हिंसाचार वाढला, गडबड वाढली, अराजकता वाढली तर ओंढे भारताकडे येतील. आणि तर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिलेला आहे. त्या संदर्भात घडामोडींना वेग आलेला आहे. मात्र या घडामोडी नेमक्या पुढे जाऊन पुढे काय होतं या घडामोडीमध्ये हे पाहणं महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्यांमध्ये मात्र सध्या असंतोषाचं वातावरण पाहायला मिळतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.